नमस्कार बहिणींनो, तर तुमच्यासाठीच मी घरगुती एकदम मस्तपैकी व्हिडिओ घेऊन आलेले. तर आपण त्या नेहमीच्या साड्या असतात ज्या फाटून तुटून गेलेल्या असतात अशा, त्या आपण काय करतो फेकून देतात. कारण की टबवाले पण घेत नाहीत, फाटक्या साड्या टबवाले सुद्धा घेत नाही. मग आपल्याला फक्त एकच पर्याय असतो की फाटलेल्या साड्या डायरेक्ट आपण फेकून देतो. त्यासाठी आता न फेकून देता ना, घरगुती आपल्याला उपयोगी येणारी अशी वस्तू बनवणार आहे आपण ह्या फाटलेल्या साड्यांपासून, बरं का. तर चला लगेच आपण ती वस्तू बनवायला घेऊ. तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा माहिती आहे का, अशी एक साडी हातरून घ्यायची आपल्याला. 2 कलरच्या साड्या घ्या, आणि 1 कलरची साडी घेतली तरी चांगली दिसते, पण मी माझ्याकडे 2 होत्या म्हणून मी 2 कलरच्या साड्या घेतल्या. तुमच्याकडे 1 कलरची असली तरी चालेल, बरं का. तर आपल्याला काय करायचंय, एवढ्या अंतरावरनं कट करून घ्यायची आपल्या साडी. तर मी साडी कट करून घेतली, आणि तिथं आपल्याला दोरे दिसतील ना, ते दोरे असे कट करून घ्यायच्यात. ते एक साडी मी कट करून घेतली, तुम्हाला आता अंतर दाखवलेलं कुठनं कट करायची. आता आपण दुसरी साडी पण लगेच कट करून घेऊया. तर ही साडी पण अशी हातरली मी. तर काय करायचं हे माहिती आहे का, ही साडी आपल्याला इथनं कट करून घ्यायची. आता ही लेस आहे ना, ही लेस काही कामाची नाही, आपण लेस काढून टाकणार आहे. आता आपल्याला ही साडी इथनं कट करून घ्यायची. तर ही तुम्हाला दिसत असेल मी साडी कट करून घेतलेली. तर आपल्याला काय करायचं माहिती का, ही अशी साडी आहे ना, अशी हातरायची, आणि जी अशी फाटलेली जिथून दोरे निघल्यात ही बाजू आहे ना अशी आतमध्ये करायची. आणि त्याच्यानंतर आहे ना ह्याला अशी घडी घालायची, जेणेकरून ह्यातनं बाहेर नाही एक पण दोरा आलाच नाही पाहिजे, असं करायचं. आणि अशी पायाच्या बोटात धरले ह्याला मी, ह्याला असं इथं ठेवून दुसरी पण आपण तशीच करून घेतली. तर काय करायचं आपल्याला, पहिल्यांदा तर हे अगोदर जी ही पट्टी मी केलती ना, त्याच्या अजून आपल्याला 2 भाग करायचे, बरं का. ही मोठी पट्टी आणि ही दुसरी केली ती बारकी पट्टी केली आपण. 2 पट्ट्या घ्यायच्यात, पण जी आपण बाहेरच्या साईडने जी हे करणार आहे ना, ती पट्टी जरा बारकी घ्यायची, आणि जी तिथं आपण हातरून ठेवली ना ती पट्टी जरा मोठी घ्यायची आपल्याला. तर आपल्याला लगेचच काय करायचं, ही अशी पट्टी धरायची, आणि ह्याला जिथे दोरे निघले असतील ना ती दोरे असे कट करून घ्यायचे. आणि ह्याला पण ना जी दोरीची बाजू आहे ना ते अशा आतल्या साईडने घालवायची, आणि तुम्हाला दिसत असं इथं बॉर्डरची साईड आहे, ही बाहेरच्या साईडला आली पाहिजे, असं करायचं. जेणेकरून काय होईल माहिती का, आपण जी वस्तू बनवणार आहे ना ती एकदमच भारी दिसणार आणि भारीच बनणार. त्यासाठी आता आपल्याला इथं एक गाठ बांधून घ्यायची ह्याला. तर तुम्ही आता गाठ बांधून घ्यायला लागले. तर फाटलेल्या साड्या टाकून देण्यापेक्षा आहे ना ही अशी वस्तू बनवून बघा, एकदम भारी होणार, बरं का. तर आपण इथं आता गाठ बांधली. आता आपल्याला काय करायचंय, इथं आपल्याला सेफ्टी पिन लावून घ्यायची, मोठी, बारकी लावायची नाही, मोठी लावायची, जेणेकरून आपलं काम आहे ना सोपं होतंय. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, इथं आहे ना असं टाकायचं ही पिन, आणि तसं वडायचं ह्या पिनाने. परत ही पिन अशी टाकायची ह्याच्यात, आणि ह्याच्या साईडने असं वडायची. तर आता मी पिन कशी टाकते तुम्हाला नीट दाखवते, म्हणजे तुम्हाला कळ. तर ही पिन आहे ना मी ह्याच्या अशी टाकते, आणि ह्याच्यामधनं आपल्याला हात घालायचा, आणि ही पिन अशी सहजच वडून काढायची. तुम्ही नीट लक्ष द्या, बरं का, मी कशी करते ती. बघा, ही पिन ह्याच्याकडे अशी टाकायची, आणि ही अशी ह्यातनं अशी वडायची. त्याच्यामुळं आपल्याला एकदम सोपी पद्धत आहे. ह्याच्याने आपल्याला आहे ना व्यवस्थित जरा जी वस्तू होणार ती होती आपली तयार. तर झाल्यानंतर तुम्ही बघाच, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळणच आपण वस्तू काय बनवली ती. आणि वस्तू एकदम भारी दिसणार पण आहे, आणि रोजच्या वापरात आपल्या उपयोगी येणार आहे. त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनातच होणार आहे. कारण की आपण अशा तर साड्या फेकून देतो, त्याचा काही उपयोग न करता. मग असा उपयोग करायचा ह्याचा.
फेकून न देता, कारण की टबवाले पण फाटक्या साड्या घेत नाहीत. आपण बघतच असतो, आपण टब घेतो काय घेतो. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, ह्याला आहे ना असं गोल राऊंड मारून घ्यायचं आहे. तर बघा मी असं गोल राऊंड मारला ह्याचा. तर आता आपल्याला काय करायचं माहिती का, हे असं धरायचं आहे आणि ही जी पिन आहे ती आपल्याला ना हे नारंगी ह्याच्यात टाकायची आणि हे असं वडायचं. तर तुम्हाला दिसतच असन मी वडते ह्याच्यातनं, इकडून अशी वडायची. तर आपल्याला परतच करायचं आहे. हे दिसते ना आपल्याला इथं नारंगी कलरची साडी, त्यात असं करून ह्यात ही अशी पिन टाकायची आणि ह्या साईडने अशी वडायची. चला आपण असंच करून घेऊया. तर काय करायचं माहिती का आपल्याला, हे आपल्या अशा पायाखाली धरून ठेवायचं आणि ह्याच्यावर असं दाब द्यायचा आणि हे असं वडताना ना जोरात वडायचं. आणि परत आता आपल्याला काय करायचं माहिती का, ह्याच्यात टाकायचं ही आणि ह्या साईडने असं वडायचं. तर ते वडायच्या टाईमला आहे ना आपण असं जोराचं वाढायचं, म्हणजे ना हे ढिल्लं होणार नाही परत. नाही तर परत ढिल्लं झाल्या मग त्याचा काय उपयोग होणार नाही. त्यामुळं आपण असं डिझाईन करायच्या टाईमला आहे ना वडत राहायचं फिटिंगमध्ये आणि हे असं वडायचं. आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, ह्याच्या हात ठेवून आहे ना हे असंच खाली असं दाबून धरायचं, जेणेकरून आहे ना हे ढिल्लं होणार नाही अजिबातच. असं वडत राहायचं. वडताना फिटिंगमध्ये वाढायचं, फिटिंग करायचं, असं ताकद लावून वाढायचं ह्या दोऱ्याला. त्या टाईमला ती अशी डिझाईन जरा दिसती. नाही तर तुम्ही असं ढिल्लं ह्यातनं हे टाकलं ना सुई, ते काय म्हणतात पिन ह्याच्यातनं टाकली ना आपण अशी, आणि हे असं पिन टाकल्याच्या नंतर नीट बघायचं निघते का बाहेर. आणि ह्याचा आकार असाच ठेवायचा, म्हणजे ही ह्यातनं पटकन येते, म्हणजे आपल्या ध्यानातनं जाणार नाही कशातनं वाढायचं आपल्याला ते. म्हणून हे आपल्या पायाखाली धरूनच ठेवायचं. बघा मी असं पायाखाली धरूनच ठेवलंय. तर चला मी ही जी तुम्हाला असं जी प्रकार दाखवलाय ही अशाच प्रकारे आपल्याला ही वस्तू बनवत राहायची आपल्याला. तर चला अजून बनवून घेऊ आपण. तर आपल्याला काय करायचं बहिणीला माहिती का, इथं आहे ना, इथं बघा, इथं जर असं जवळ दिसतंय, इथं लांब दिसतंय का नाही, तर एक अशी जागा म्हणजे एक कप्पा, हे जो कप्पा दिसतोय ना तुम्हाला, हे असा एक कप्पा सोडून घ्या. कारण की काय होणार माहिती का, असा वाटीवाने आकार ह्याचा येणार नाही. आपल्याला जी वस्तू बनवायची अशी पसरट बनवायची, हे डायरेक्ट अशी वाटीवाने असं होत जाणार असं. त्यामुळं तसं बनवू नका. एक असे गॅप सोडत आपल्याला यातनं पिन टाकायची अशी. आणि किती सोपं आहे बघा, काही करायची गरज नाही. फक्त हे आहे ना आपण पायाखाली नीट धरायचं आणि ह्यातनं अशी आपली सेफ्टी पिन ती ह्याच्यातनं अशी टाकत राहायची, फक्त ओढायचं. दुसरं काही अवघड नाही बघा. नुसती आपल्याला आपली सेफ्टी पिन टाकत राहायचे. तर तुम्हाला वाटत असेल की हा कलर आहे, ती मी अशी मोठी साडी घेतली आणि ही का बारकी घेतली, तर आपल्याला काय होणार माहिती का, ही जर आपण मोठी साडी घेतली ना, ज्या टाइमला सेफ्टी पिन ह्याच्यातनं आपण ओवून ज्या टाइमला आपण बाहेर काढत असतो ना, त्या टाइमला गुत्ता होतो तिथं. मग आपल्याला लांबकी साडी एकदाच घ्यायची नाही, असे बारके तुकडे घ्यायच्यात आणि त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथं कट करून घ्यायचे. तर तुम्ही बघा, हे बी तुकडा मी बारकाच घेतलाय, नका लय मोठा घेतला नाही, बारकाच घेतलाय. मग ही गुत्ता होत नाही. कारण की आपल्याला काय करायचं असते, ह्याच्यातनं असे टाकून पिन आपल्याला बाहेर काढायची असते. हो का, हे असे. मग त्या टाइमला लय लांबका घेतल्यावर गुत्ता होत जाणार. मग आपण जे बनवणार आहे वस्तू ते आपली गुत्ता होऊन चांगलीच येणार नाही किंवा बनणार पण नाही. आणि आपण पहिल्यांदाच बनवत असलं ना, मग तर असे छोटे साडीचे काप घ्या बरं का, जेणेकरून ना पटकन तुम्हाला जमणार आणि एकाच ह्याच्यात एकदम भारी वस्तू बनवूनच होणार तुमच्याकडनं, काही मिस्टेक होणार नाही. फक्त काय करायचं माहिती आहे का, अशी छोटीशी साडी ही ऑरेंज कलरची, म्हणजे एक कलरची साडी ती मोठी घ्यायची आणि आपण जी
सेफ्टी पिनला जी साडी लावली ती बारकी घ्यायची, असं करायचं. आणि रुंदीला पण आहे ना, ही नारंगी कलरची साडी मी रुंदीला पण कमी घेतली बरं का, उंचीला नाही अशी रुंदीला म्हणजे अशी. आणि ही जी पोपटी कलरची साडी आहे ना, ती रुंदीला पण मी जास्त घेतलेली. आणि ही जी नारंगी कलरची साडी ती रुंदीला मी कमी घेतली. आणि हे अशी नुसती करत राहायचं आहे आपल्याला. हे काय होणार, जरा आपल्याला काय करायचं, हे साईडला बी असं वडून धरायचे जरा, म्हणजे व्यवस्थित बसते हे. आणि इथं आहे ना, तुम्हाला आता सांगितले तसे प्रकारे जरा 2 गोल झाले का 3ऱ्या गोलला आपल्याला एक एक कप्पे सोडूनच हे सेफ्टी पिन त्यातनं काढायचे बाहेर. आता इथनं काय नाही करायचं, इथनं हाय तसंच करायचे नीटनाटकं. जे कप्पे दिसतात त्यातनंच घ्यायची. तर हे असं आपल्याला सेफ्टी पिनने पटपट होणार आहे. त्यासाठी मी सेफ्टी पिन ह्याला लावली. आपल्याला असं पण यातनं काढता येईल, पण काय करावं लागेल माहिती आहे का, ही अशी साडी घ्यायची, हे नाशीत टाकायची, मग ती वेळ खाणार. कितकाला बी वेळ त्याला दिवस तर आपण आपली सेफ्टी पिननी फक्त असं वडलं का पटपट होतंय नीटनाटकी वस्तू बनवून आपली. तर ती काय वस्तू मी बनवली बघा बरं का. तर शेवटचं जे राहिले ना, ते आपल्याला काय करायचं माहिती का, ह्यातनं असं होऊन घ्यायचं हे. आणि त्याच्यानंतर आहे ना, आपल्याला काय करायचं आहे बघा. तर ही सेफ्टी पिन आहे ना, ह्यातनं अशी काढून ठेवायची. आणि इथं आहे ना असं कट करून घेऊ. आणि हे दोन्ही आहे ना, ह्याला असं जरा विचित्र नाही दिसलं पाहिजे म्हणून आहे ना, ह्याला असे टाके मारून घेऊ. ते पांढरा दोरा घ्या, दुसरा कोणचा दोरा घेऊ नका. पांढरा दोरा घ्यायचा आणि पांढऱ्या दोऱ्याने ह्याच्यातनं असं बाहेर काढायचं. आता आपण इथं एक टाका देऊ ह्याला. तर तुम्ही बघू शकताय कसली भारी पाईपसने आपण विणून घेतली म्हणजे बनवून घेतली. आणि फक्त एक सेफ्टी पिन आपण वापरली इथं, आणि फाटलेल्या साड्या, दुसरं काही वापरलेलं नाही आहे. तुम्ही तर बघितलाय व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला कळन पण. आणि मी एकदम सोपी पद्धत तुम्हाला सांगितली. तर आपण जी इथं गाठ बांधून घेतलेली ना, तिथं आपल्याला काही करायचं नाही, फक्त हे असंच रिकामं सोडून द्यायचं. असे फुल ठेवल्याने वाटतंय, 2 कलरचे फुलं असल्याने तिथं वाटतंय, म्हणून त्याचं एवढं काहीच नाही. छान दिसतंय बरं का, म्हणून इथं मी काही केलं नाही. ह्याला फुलाचा आकार फक्त आपण असं पसरवलंय आणि फुलासारखं दाखवलंय. तर बघा तुम्ही कसली भारी आपली पायपुसणी झालेली. तर ही आपण पायपुसणी आपल्या दारात टाकून दाखवते मी तुम्हाला की. आणि फाटलेल्या साड्यांपासून बनवली आपण, काही उपयोगाची साडी येत नव्हती त्या साडीपासून आपण ही पायपुसणी बनवली. तर बघा शकता तुम्ही कसली भारी पायपुसणी झाली. आणि आता थंडीचे दिवस पण सुटले, तुम्हाला आता माहितीच आहे. मग थंडीत आपण असं बसायला सुद्धा घेऊ शकते, की जेवताना असं बारकं पोरींला जेवायला बसवू शकता आपण त्याच्यावर, की गार लागू नाही म्हणून. आणि मोठे माणसंही बसू शकते जेवायच्या टाईमला, आपण अशी हातरली आणि त्याच्यावर बसलं तरीही चालतंय. आणि ह्याची पायपुसणी सुद्धा बनवू शकते आपण, किंवा जेवायच्या टाईमला बसण्यासाठी आपण हे बसण्याचं कार्पेट सुद्धा बनवू शकते आपण. म्हणजे कसाही उपयोग केला तर उपयोग होतोच ह्या गोष्टीचा. तर बघा तुम्ही कसली भारी पायपुसणी दिसते आपली. फाटलेल्या साड्यांपासून मी ही पायपुसणी बनवली, तुम्हाला आता दाखवलीच मी. तर ही मी पायपुसणी बनवली, तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपण ह्याला थंडीत मस्तपैकी अशी बसायला सुद्धा टाकू शकते ह्याच्यात. आणि इथं बारके लेकरांना आपण बसवू शकतोय, किंवा आपल्याला ज्या टायमिंगला आपल्याला भाकरं थापायच्या असतात आपण किचनवर काय पण नॅपकिन फिटपिन हातरतो आणि त्याच्यात थाळा ठेवून भाकर थापत असतो, त्याच्यात आपण थाळा ठेवून भाकर सुद्धा थापू शकते. आणि सहजपैकी आपली पायपुसणी सुद्धा ह्याची होऊ शकते. केला तर अनेक उपाय हे जे होऊ शकतात बरं का. तर कशी वाटली मी पायपुसणी बनवलेली कमेंटमध्ये मला नक्की सांगा.